नमस्कार मित्रांनो, मला एक सांगा, तुम्हाला नोकरी करायला आवडेल की स्वतःचा मालक स्वतः व्हायला आवडेल? मी तर काय म्हणतो, दोन्ही पण ऑप्शन चांगले आहेत. तुम्ही दोन्हीपैकी काही पण चूज करू शकता. परंतु आज मी तुम्हाला असे टॉप 6 व्यवसाय सांगणार आहे. हे व्यवसाय तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी मदत करतील आणि या व्यवसायासाठी जी गुंतवणूक आहे, म्हणजे तुम्हाला खूप कमी पैशामध्ये, कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता आणि ह्या व्यवसायामधून तुम्ही महिन्याकाठी 20 ते 25 हजारापासून 1 लाख रुपयापर्यंतची कमाई या व्यवसायामधून करू शकता. तर असे 6 व्यवसाय आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. यासोबत मी आपल्या जवळच्या जिल्ह्यामधला एक व्यक्ती आहे ज्यांनी हा व्यवसाय सुरू केला. एकदम झिरो गुंतवणुकीमधून यांनी व्यवसाय सुरू केला होता. त्यांची यशोगाथासुद्धा या आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. हे टॉप कुठले 6 व्यवसाय आहेत जे तुम्ही करू शकता. कुठला तरी एक व्यवसाय तुम्ही करू शकता. जर तुम्ही नोकरी करत असाल तर साईड बिझनेस म्हणून हा व्यवसाय करू शकता आणि तुमची आर्थिक हातभार जो आहे तो लावू शकता तुमच्या इन्कमला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहिती आहे का, आपले जी कम्युनिटी आहे, मराठी लोक आहेत, हे व्यवसाय करावा, व्यवसाय करा असं ज्यावेळेस आपण सांगतो त्यांना, तर ते काय म्हणतात माहिती आहे का, आमच्याकडे पैसेच नाही आहे, आमच्याकडे अनुभव नाही आहे. तर मित्रांनो, व्यवसाय करण्यासाठी सगळ्यात मोठा व्यवसाय हा पैशाने मोठा नसतो होत, तर व्यवसाय हा विचाराने मोठा होतो. तुमच्याकडे विचार पाहिजे, तुमच्याकडे व्यवसाय पुढं घेऊन जाण्यासाठी कमीत कमी 1 पाऊल टाकण्याची क्षमता तरी पाहिजे. कमीत कमी जर तुम्ही 1 पाऊल टाकला तर तुमचा व्यवसाय हळूहळू ग्रो व्हायला सुरुवात होते. तर तुम्ही पैसे नसले ना तरी चालतं, परंतु व्यवसायामध्ये विचार लागतो. भारतामध्ये असे हजारो उद्योजक आहेत ज्यांनी शून्यातून सुरुवात केली आणि आज त्यांचं कोट्यावधी लाखो रुपयाचं मोठं कॅपिटल भांडवल आहे, मोठा व्यवसाय आहे. तर असे खूप खूप व्यवसाय आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो मी, झोमॅटोसारखा व्यवसाय म्हणा किंवा ते मेशो, हे असले ॲप, हे माहिती आहे का, हे झिरो इन्व्हेस्टमेंटमधून एकदम सुरुवात 2-4 माणसांनी सुरुवात केली आणि आज हे व्यवसाय खूप खूप मोठे, म्हणजे कुठच्या कुठे गेलेले आहेत. तर सगळ्या म्हणजे आपण पटकन आपल्या विषयावरती येऊ, विषयांतर होऊन जाईल नाही का, आपण चर्चा करत बसणार असं. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला व्यवसाय कुठला आहे माहिती आहे का, तर घरगुती मसाला व्यवसाय. मित्रांनो, घरगुती मसाला व्यवसाय करण्याचा जर व्यवसाय करत असाल ना तुम्ही, तर याच्यासाठी खूप कमी भांडवल लागतं. कमीत कमी 4-5 हजार रुपये जर असतील ना तर खूप झाले तुमचा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी. ह्या व्यवसायासाठी जागासुद्धा तुम्हाला म्हणजे लागत नाही. तुम्ही घरून व्यवसाय सुरू करू शकता. त्याच्यानंतर व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, विक्री करणं, सेल्स करणं. तुम्ही आता मसाले तयार करणार, तो विकणार कसं? तुम्ही ॲमेझॉनच्या माध्यमातून, तुम्ही फ्लिपकार्टच्या माध्यमातून, तुम्ही इवन तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि तुमच्या इन्स्टा अकाउंटच्या माध्यमातून सुद्धा सोशल मीडियावरती किंवा हे जे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत याच्यावरती तुमच्या मालाची विक्री करू शकता. कशी विक्री करायची याच्यासाठी जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. मी माझा नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे, एक छोटासा व्यवसाय, आणि त्या व्यवसायाच्या मध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. म्हणजे नोकरीसोबत मी एक साईड बिझनेससुद्धा माझा सेट केलेला आहे. तर तुम्हीसुद्धा असा सेट करू शकता. म्हणजे काही अडचणी आल्या तर तुम्ही मला DM करू शकता. मी कॅपेबल आहे तुम्हाला मदत करण्यासाठी. दुसरा व्यवसाय, साबण आणि डिटर्जंटची निर्मिती. मित्रांनो, माहिती आहे का, हे साबण, डिटर्जंट हे जे आहेत ना, हे घरी बसून सुद्धा तुम्ही करू शकता. याचं रॉ मटेरियल मिळतं. याच्यासाठी जास्त गुंतवणूक नाही आहे. 5 ते 10 हजार रुपयाचं कॅपिटल लागतं. एवढ्या कॅपिटलमध्ये तुम्हाला रॉ मटेरियल मिळतं. ते मटेरियल आणायचं, ते असेंबल करायचं, त्याच्यावरती प्रोसेसिंग करायची आणि त्याच्यापासून तुम्ही साबण आणि डिटर्जंट असले व्यवसाय करू शकता. हे जे माल तुम्ही तयार केलेला आहे तो माल तुम्ही जवळच्या किराणा स्टोअर्स किंवा जवळचे जे ग्रॉसरी स्टोअर्स आहेत तिथं विकू शकता. ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही याची सेल करू शकता. महिन्याला कमीत कमी तुम्हाला सांगतो ना, काही नाही झालं तर 20,000 रुपये ते 50,000 रुपये एवढी कमाई ह्या सर्फ आणि डिटर्जंटच्या व्यवसायामधून होऊ शकते. तिसरा व्यवसाय, मित्रांनो, जर तुम्हाला शेतीची आवड असेल ना तर तुम्ही नर्सरीसारखा व्यवसाय करू शकता. तुम्ही बी आणून ते बी मोठं करून त्याचे झाडं करायचे, त्याचे रोपं करायचे. हे रोपं तुम्ही शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करू शकता. हे रोपं तुम्ही शहरामध्ये बरेच जण असतात ज्यांना कुंड्यामध्ये शेती करायची आवड असते, अशा लोकांनासुद्धा हे रोपं तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. हा व्यवसायसुद्धा खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, एक रोप जरी तुम्ही 150-200 रुपयाच्या आसपास खाली त्याचे विकत नाही, 100 रुपयाचं खाली कोणी देतच नाही ते रोप. तर म्हणजे थोडंसं अंगण पाहिजे याच्यासाठी, थोडीशी घरगुती मोकळी जमीन असेल ना तर अशा जमिनीमध्ये हा व्यवसाय करू शकता.
महिन्याला 5-10 हजार रुपये तुमचं कॅपिटल लागेल, परंतु याच्यामधून कमीत कमी 15, 20, 30, 25, 50 हजार रुपयापर्यंतची इन्कम तुम्ही जनरेट करू शकता नर्सरीच्या बिझनेसमधून. चौथा बिझनेस, मोबाईल आणि रिचार्ज पॉईंट. मित्रांनो, मोबाईल रिचार्ज आणि रिपेरिंग याच्यामध्ये खूप पैसे येते. लोकांना काही कळत नाही, टेक्निकल नॉलेज असतं आणि मी तुम्हाला सांगतो 90% दुकानदार लोकांना येड्यात काढतात आणि लुटतात. कमीत कमी याच्यामध्ये तुम्हाला स्किल आधी हस्तगत करावं लागेल, तुम्हाला शिकावं लागेल. शिकण्यासाठी 5-10 हजार रुपये खर्च करावे लागतील आणि एकदा की तुम्ही शिकले, एकदम इमानदारीने काम करून सुद्धा तुम्ही हे महिन्याकाठी 40-50 हजार रुपयेपर्यंत कमवू शकता मोबाईल रिचार्ज आणि रिपेरिंगच्या सर्व्हिसेसमधून. ही गाव, शहर, छोटी जागा असला कसला प्रॉब्लेम नाही आहे, कुठेही हा व्यवसाय करू शकतो. सगळीकडे हा व्यवसाय चालतो. ऑल टाईम ग्रीन व्यवसाय आहे हा, एव्हरग्रीन व्यवसाय आहे हा, करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट व्यवसाय, जर तुम्ही गावाकडे राहत असाल किंवा तुमच्याकडे जागा असेल थोडीशी मोठी, तर तुम्ही कुक्कुटपालनासारखा व्यवसाय करू शकता. मित्रांनो, 400-400 रुपयाला जाते गावरान कोंबडी. 10 ते 20 हजार रुपयाचं जर तुम्ही म्हणजे कॅपिटल असेल तुमच्याकडे तर लय झालं एवढं कॅपिटल. एवढ्या कॅपिटलमध्ये चांगला व्यवसाय करू शकता. म्हणजे 10 ते 20 हजार रुपये कॅपिटल लावून तुम्ही एक 40, 50, 60 हजार रुपयापर्यंत इन्कम आहे ना ह्या व्यवसायामधून जनरेट करू शकता. कुक्कुटपालनामधून तुम्ही ते कोंबड्या विकू शकता. त्याच्यानंतर अंडीसुद्धा त्याच्यामधून मिळतात आणि जी गावरान अंडी किंवा कोंबड्या असतात त्यांचा भाव खूप वेगळा आहे, तुम्हाला माहीत असेल. तर याच्यामधून सुद्धा हा व्यवसायसुद्धा करण्याजोगा आहे आणि बरेच शेतकरी कमर्शियल लेवलवरती सुद्धा हा व्यवसाय करतात. माझ्याकडे असे काही शेतकरी आहेत ज्यांच्याकडे 10-10 हजार, 20-20 हजार कोंबड्या आहेत. असे मोठमोठे प्लॅटफॉर्म्स आहेत. अशा व्यवसायासाठी म्हणजे त्यांचं महिन्याचं उत्पन्नच लाखो रुपये आहे. इतका मोठ्या स्केलवरती ते बिझनेस करतात. तर हा बिझनेस तुम्ही छोट्या लेवलपासून मोठ्या लेवलपर्यंत करू शकता. 6 नंबरचा व्यवसाय म्हणजे क्लाउड किचनचा. एकदम बेस्ट व्यवसाय. जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल ना आणि तुम्हाला जर काहीतरी स्वयंपाकामध्ये एखादा पदार्थ एकदम बेस्ट येत असेल तर तुम्ही क्लाउड किचनसारखे सेवा जी आहे ती करू शकता. क्लाउड किचन आहे ना, तुम्ही घरी स्वयंपाक बनवायचा, त्याच्यासाठी तुम्हाला कुठलं ऑफिस, प्रेमायसेस, आता मी एवढे जे व्यवसाय सांगितलेत ना 6, याच्यासाठी तुम्हाला कुठंच ऑफिसची गरज नाही. सगळे व्यवसाय तुम्ही घरून करू शकता. क्लाउड किचनसाठी क्लाउड किचन म्हणजे काय नेमकं ते सांगतो. तर तुम्ही घरी स्वयंपाक बनवायचा, ते तुमच्या ते ॲमेझॉन, हे जे फूड रिलेटेड ॲप्स आहेत याच्यावरती तुम्ही तो लिस्ट करायचं तुमचं प्रोडक्ट. तिथून तुम्हाला ऑर्डर्स येतात. तुम्ही टिफिन सर्व्हिसेस किंवा कोणाला काही पार्सल वगैरे लागत असेल, तुमच्या बेसिक एक 8-10 प्रोडक्ट आपले निवडून ठेवायचे आणि तेवढंच बनवायचं. तर क्लाउड किचनमधून तुम्हाला सांगतो महिन्याला कमीत कमी लोक लाख रुपयाच्या रेव्हेन्यूपर्यंत पोहोचतात. हा व्यवसायसुद्धा तुम्ही करू शकता. कमी भांडवल आहे, याच्यासाठी काही जास्त पैशाची गरज नाही आहे. 10-15 हजार म्हणजे 5-10 हजार रुपयामध्ये तुम्ही माल जरी भरला ना, तुमचं कॅपिटलचं रोटेशन होतं, पैसा ताजा तुमच्याकडे येतो आणि पटापटा याच्यामध्ये कॅपिटल ग्रो होतं. आता मित्रांनो, तुम्हाला एक खरी गोष्ट सांगायची मला. आपला जिल्हा छत्रपती संभाजीनगर, इथे ना एक व्यक्ती राहतो, आमचा मित्रच आहे तो कॉलेजमधला, आम्ही BCA सोबत केलेलं आहे. तो पुण्यामध्ये होता. पुण्यामध्ये असताना लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यानंतर तो घरी आला गंगापूरला आल्यानंतर काय झालं की आता काय करायचं भाऊ, काय करायचं. तर त्याने त्याच्या आई जी आहे ना, त्यांची आई ती खूप चांगला मसाला बनवते. त्यांनी बनवलेला मसाला खूप आवडतो, म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना आवडतो. आम्हीसुद्धा त्यांच्या आईकडून खूप वेळेस मसाला आणलेला आहे बनवून. तर तो मसाला त्याने विकायचं ठरवलं. त्याने जी स्किल आहे त्यांच्या आईचं मसाला बनवण्याचं, त्याचं कमर्शियलायझेशन करायचं ठरवलं. त्यांनी लॉकडाऊनमध्ये मसाला बनवला आणि आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून, इंस्टाच्या ग्रुपमधून, याच्यामधून तो मसाल्याची मार्केटिंग केली आणि विकली. मित्रांनो, आज तुम्हाला सांगतो, आज ते फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती, ई-कॉमर्सच्या वेबसाईटवरती आणि जवळच्या दुकानदारांना डिलिव्हरी देतात. जवळपास ते लाख रुपये महिना कमावतात. त्यांनी नोकरी सोडून दिली, आता ते घरूनच व्यवसाय करतात गावाकडून, गंगापूरवरून. तर हा व्यवसायसुद्धा खूप छान आहे. म्हणजे मग एक सक्सेस स्टोरी तुम्हाला मी सांगायची होती. संतोष कानगुलकर यांचं नाव होतं. तर ते हा व्यवसाय करतात आणि महिन्याला कमीत कमी नाही झालं तर लाख रुपयापर्यंतचा पैसे जे आहेत ना, ते या व्यवसायाच्या माध्यमातून ते कमावतात. मित्रांनो, बराच व्यवसाय करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी गरजेचं, काही गोष्टीचं ॲनालिसिस असणं गरजेचं आहे.
तर ते काय ॲनालिसिस पाहिजे बुवा, तर सर्वात पहिलं ॲनालिसिस म्हणजे तुम्हाला तुमचं स्किल ओळखता आलं पाहिजे. तुमच्याकडे काय येतं, तुम्हाला स्वयंपाक येतो, शिवणकाम येतं, मोबाईल रिपेअरिंग येते, बागकाम येतं, किंवा अजून तुम्हाला कुठलं वेगळं स्किल आहे तुमच्याकडे. हे स्किल जर एकदा तुम्ही ओळखलं तर त्या स्किलचा उपयोग तुम्ही इनकॅशमेंट करू शकता तुमच्या व्यवसायामध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्किलवरती काम करताना तर हा व्यवसाय खूप पटापट ग्रो होतो. आता जसं माझं स्किल आहे, मी सेल्स करतो, तर मी ट्रेडिंग करतो, मी माल घेऊन येतो बाजारातून, त्याच्यावरती प्रोसेसिंग करतो, पॅकिंग करतो आणि विकतो. काही माल तर असे आहेत 10-10 पट भावाने सुद्धा ते विकले जातात आणि डबलच्या खाली तर एकही माल असा आहे की जो विकला जात नाही. त्याच्यानंतर छोट्या मार्केटमध्ये सुरुवात करा. बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपल्या लोकांची प्रॉब्लेम आहे, आपल्याला काय वाटतं यार व्यवसाय करायचा तो एकदम मोठा करायचा. म्हणजे मलाही अगोदर तसंच वाटायचं, परंतु ज्यावेळेस मी व्यवसाय सुरू केला आणि छोटे छोटे पेमेंट्स माझ्या अकाउंटला यायला सुरुवात झाली, छोटे छोटे प्रॉफिट्स, तर त्याच्यानंतर कळालं यार नाही हे मोठं वगैरे ना असलं काही नसते. तुम्ही छोटं सुरुवात करा, छोट्या मार्केटने सुरुवात करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपपासून सुरुवात करा, नातेवाईकांपासून सुरू करा, आधी गावात करा, नंतर तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये करा. आपोआप मार्केट मोठं होतं. एक वेळ अशी होती ज्यावेळेस मी काहीच नव्हतो करत. त्याच्यानंतर मी ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला, माझा एकच प्रोडक्ट होतं जे मी फ्लिपकार्टवरती विकायचो. आज माझ्याकडे 40-42 प्रोडक्ट माझ्याकडे आहेत, जी नोकरी पण सुरू आहे आणि फ्लिपकार्टवरती मी तो व्यवसायसुद्धा करतो. 40-42 प्रोडक्ट आणतो आणि आपोआप व्यवसायाचा जम बसला. कुठून माल आणायचा, कुठं विकायचा, कसा विकायचा, कसं काय त्याचं मार्केटिंग करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपोआप माणूस अनुभवाने शिकतो. तिसरी गोष्ट म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशाची. मित्रांनो, जर पैसे तुमच्याकडे 5-10 हजार रुपये तर आजकाल सगळ्यांकडे असतात, आणि जरी नसले तर मुद्रा लोनसारखे लोन येतं, PM स्वानिधीसारखे लोन येतं. कमीत कमी तुम्ही 10,000 रुपयापासून 50,000 रुपयापर्यंत आज सरकारी लोन मिळतं. खूप व्याजदर कमी आहे. कुठल्याही बँकेत चौकशी करा. जर तुम्हाला जवळपास बँक नसेल तर DM करा, आमच्या बँकेत तुमचं लोन करून देण्याची व्यवस्था आपण करून टाकू. नेक्स्ट स्टेप म्हणजे महत्त्वाची आहे तुमच्या सेल्ससाठी मार्केटिंग कसं करायचं. तर मित्रांनो, सोशल मीडियाचा वापर तुम्ही करू शकता. तुम्ही फ्री शॉप तुमच्या व्हॉट्सअपवरती स्टेटस लावू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम हे असे टूल्स आहेत ज्याच्यामध्ये फ्रीमध्ये तुम्ही तुमचे प्रोडक्ट दाखवू शकता आणि मोफतमध्ये मार्केटिंग करू शकता. मार्केटिंगसाठी खूप जास्त खर्च करायची गरज नाही आहे. जेवढी मार्केटिंग करताल तेवढं तुम्हाला ऑर्डर यायला सुरुवात होतील, आणि जसं तुम्हाला ऑर्डर येतील तसं तुमच्याकडे पैसासुद्धा जमा व्हायला सुरुवात होतो. आणि जसा पैसा जमा होतो त्याच्यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय तुम्ही नाही वाढवत, व्यवसाय हा स्वतःला आपोआप वाढवतो, असा माझा अनुभव सांगतोय. अजून एक आणि शेवटची गोष्ट म्हणजे व्यवसायामध्ये काय माहिती आहे का, व्यवसाय ज्यावेळेस सुरू करताल तर सुरुवातीच्या 3 महिन्यामध्येच तुम्हाला म्हणजे अशी अपेक्षा नका करू यार मी आता सुरू करेल लगेच मला प्रॉफिट यायला सुरू होईल. नाही, काही गोष्टी शिकण्यामध्ये जातात. सुरुवातीचे 1-2 महिने शिकण्यामध्ये जातात, नवीन अनुभव येतात. आणि व्यवसायामध्ये पैशापेक्षा अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो. ज्याच्याकडे अनुभव आहे ना मित्रांनो, तो माणूस व्यवसायामध्ये खूप सक्सेसफुल होतो आणि पुढे जातो. म्हणजे सुरुवातीला तुम्ही एकदम नफ्यामध्ये नका जाऊ. सुरुवातीला नो प्रॉफिट नो लॉस किंवा थोडाफार लॉस अशा तत्वावरती चालवा तो व्यवसाय आणि शिका त्या गोष्टीमधून. एकदा तुम्ही शिकले की आपोआप तुमचा व्यवसाय तुम्हाला प्रॉफिटमध्ये घेऊन जातो. तुम्हाला सुद्धा प्रॉफिटमध्ये त्याला घेऊन जायची गरज नाही पडत, तो तुम्हाला ओढतो. तर असे व्यवसायाचं स्वरूप आहे. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, PM मुद्रा योजना म्हणून एक स्कीम चालू आहे सध्या. याच्यामध्ये शिशु लोन म्हणून असतं. 50,000 रुपयापर्यंत कर्ज मिळतं. कुठलीही गॅरंटीची गरज नाही, खूप कमी व्याजदर आहे. जवळच्या स्टेट बँकेत किंवा बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, कुठलीही बँक तुमच्या जवळची जी बँक असेल, लीड बँक असेल किंवा कुठली दुसरी बँक तुमच्याकडे असेल, HDFC, ॲक्सिस वगैरे असल्या बँक, तर तुम्ही तिथं जाऊन ह्या लोनची चौकशी करू शकता. सोपी प्रोसेस आहे. तुम्हाला तिथून सुद्धा हे पैसे मिळू शकतात आणि 50,000 रुपयामध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसा ही अडचण नाहीच आहे. परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी अडचण काय माहिती आहे का, माइंडसेट अडचण आहे. आपला विचार, आपण कधीच विचार नाही करत. पैसा खरंच नाही आहे अडचण व्यवसायासाठी. आपण जोपर्यंत पहिलं स्टेप नाही टाकत ना तोपर्यंत व्यवसाय सुरू होत नाही. तर मित्रांनो, कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहात किंवा तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करत आहात. तुमचा जर काही अनुभव असेल तर तो सुद्धा तुम्ही आपल्या या यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. तुमचा अनुभव नाही काही तर दुसऱ्याला तरी इन्स्पायर करू शकतो आणि आपल्याला अशी एक
आपली शेतकरी कम्युनिटी जी आहे ना ती बिझनेस कम्युनिटी म्हणून डेव्हलप करायची. तर मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या मदतीने आपण ही गोष्ट पुढे घेऊन जाणार आहोत आणि बिझनेस कम्युनिटी साकार करण्याचं स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला 6 व्यवसाय सांगितले आणि असे बरेचसे व्यवसाय आहेत जे आपण घरून सुरू करू शकतो. ते येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन कसं घ्यायचं. मी तुम्हाला सांगतो PM मुद्रा लोन है ना, 50,000 रुपयापर्यंतचं लोन आहे. हे लोन कसं प्राप्त करायचं, एकदम सोपी प्रोसेस आहे, स्टेप बाय स्टेप आहे. आणि जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला ना तर तुम्ही कमीत कमी 10 दिवसामध्ये 10 ते 15 दिवसामध्ये मॅक्स टू मॅक्स 1 महिन्यामध्ये तुम्हाला लोनही मिळेल आणि तुम्ही तुमचा व्यवसायसुद्धा वाढवू शकता, सुरू करू शकता. मी काय म्हणतो, व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशाची गरज नसते, व्यवसाय सुरू करण्यासाठी माइंडसेटची गरज असते. तर तुम्हाला माइंडसेट डेव्हलप करायचं आहे. माइंडसेट तुम्ही कसा डेव्हलप करायचा, काय करायचं, तर ते आपण आता येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर मित्रांनो, तोपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एखाद्या मित्रापर्यंत पोहोचा. तुमचा एक शेअर तुमच्या मित्राचं आयुष्य बदलू शकतो. तर मित्रांनो, नमस्कार, जय महाराष्ट्र. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.